संविधान समजून घेऊया या पुस्तकाचे मी वाचन करीत आहे। त्यातील पुढील भाग आहे सार्वभौम। या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया आपण। याचा अर्थ आहे बाह्य व अंतर्गत राजा, हुकुमशहा, गट अशा दोन्ही नियंत्रणातून आपला देश मुक्त असेल। जनतेने निवडलेल्या सरकारच्या हाती देशाच्या कारभाराचे नियंत्रण राहील। सार्वभौम याचा सोपा अर्थ आम्ही आमच्या देशातील सर्व निर्णय घेण्यास सक्षम आहोत। आमच्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी अर्थात हा देश चालवण्यासाठी भारतावर कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव असणार नाही। उदाहरणार्थ, आपण आपल्या घरातील सर्व लहान मोठे निर्णय घेताना कुटुंबातील सर्व सदस्य मिळून घेतो। घरात टीव्ही कोणत्या कंपनीचा आणि किती किमतीचा आणायचा हा निर्णय आपण कुटुंबातील सर्व सदस्य मिळून घेत असतो। थोडं कायद्याच्या भाषेत समजून घ्यायचं तर प्रौढ मताधिकारातून भारतीय नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, संसद सदस्य, विधानसभा सदस्य हे भारतीय जनतेच्या वतीने देश चालवण्यासाठी अर्थात या देशातील नागरिकांसाठी विविध निर्णय घेत असतात। यालाच देशातील सार्वभौमता म्हणतात। आपला भारत देश सार्वभौम आहे। आपल्या देशावर कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नाही। आता पुढील टॉपिक समाजवादी। समाजवाद हा या संकल्पनेचा मूळ ढोबळ अर्थ आहे। उत्पादन जर सामूहिक तर उत्पादन साधनांची मालकीही सामूहिक हवी, ती खाजगी असू नये। उत्पादन नफ्यासाठी नव्हे तर गरजेसाठी हवे। समाज याचा अर्थ संबंध मानव जाती, परंतु बहुतेक वेळा समाज या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करण्यात येतो। समाजवादी याचा अर्थ समाजातील गरीब आणि श्रीमंत ही दरी दूर करण्यासाठी शासन व्यवस्था पुरेपूर प्रयत्न करेल। म्हणजेच समाजवादी हा शब्द सामाजिक न्यायाच्या तत्वाद्वारे सामाजिक आणि आर्थिक समानता प्राप्त करण्यासाठी वचनबद्धतेला सूचित करतो। हे असमानता कमी करणे, संसाधनांच्या समान वितरणास प्रोत्साहन देणे आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करणे ही भारताची उद्दिष्टे प्रतिबिंबित करते। संविधानाच्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाजवादी शब्द आपल्याला विविध कलमांच्या अनुषंगाने अधोरेखित केलेली बघायला मिळतात। समाजवादी हा शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 या वर्षी जरी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जोडला गेला असेल तरी सुद्धा भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाजवादी तत्वांचा उल्लेख झालेला दिसून येतो। उदाहरणार्थ, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेगवेगळे कायदे करण्याचे संविधानाने राज्यांना दिलेले निर्देश, सामाजिक न्यायाच्या आधारावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, बालके, दिव्यांग यांच्यासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना आणि कायद्याची अंमलबजावणी हाच तर खरा समाजवाद आहे। बरं, थोडं अजून आपण खोलात जाऊन समजून घेऊया। घरकुल योजना, स्वस्त धान्य दुकान योजना, मोफत बी बियाणे, दुभती जनावर वाटप योजना, महिलांना बस प्रवासामध्ये तिकिटासाठी 50% सवलत, दिव्यांगांसाठी दिले जाणारे मोफत व्हीलचेअर, कर्णबधिरांसाठी दिले जाणारे मोफत श्रवण यंत्र, प्रसूतीसाठी मिळणारे आर्थिक सहाय्य, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या विविध योजनांना यालाच समाजवाद म्हणतात। खऱ्या अर्थाने समाजवाद म्हणजे देशातल्या शेवटच्या घटकाला जीवन जगण्यासाठी सुलभता निर्माण करून देणे। भारतीय राज्यघटनेने ही सुलभता निर्माण करून दिलेली आहे। ती कोणत्याही सरकारची मेहरबानी कधीच नसते, उलट पक्षी ते त्या काळातील सरकारांचे आद्य कर्तव्य असते। धन्यवाद।